मग महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातच दागी मंत्री असतील तर महाराष्ट्राच्या जनतेला काय न्याय मिळणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मी मगाशी विधानसभेमध्ये एक भूमिका अजून मांडली की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात। ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, याच अधिवेशनात पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करायची घोषणा त्यांनी केली आणि मार्चपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये झालेलं होतं। मग निवडणुकीमध्ये भाजपनी आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू, पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही करू, आज सरकारने ती घोषणा का केली नाही? पुन्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिजे? अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे आणि म्हणून आज अपेक्षित होतं की विदर्भामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भातच नाही तर आता याचं लोन महाराष्ट्रामध्ये पोहोचलं आणि म्हणून आज त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्री मांडतील ही अपेक्षा आम्हाला होती। ज्या पद्धतीनं गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याला मी परवा पण सांगितलं की जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी देशाची आहे, तर उद्याच्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकतं, एवढं खनिज संपदा आमच्या त्या जिल्ह्यात आहे। पण त्यांचे भांडवलशाही बगलबच्चे आणून इथली लूट जी चाललेली आहे, सगळी खनिज संपदा लुटून चाललेली आहे। जिथपर्यंत गडचिरोलीमध्ये उद्योग उभे होत नाही इथपर्यंत तिथली खनिज संपदा बाहेर नेता कामा नये, या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली। पण मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की देशाला गरज आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं करू, उपसा करू, जिथं उद्योग उभे होतील त्यावेळेस पाहू। पण त्या भागात भयानक परिस्थिती आहे। म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नाही, हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नाही, गरिबांसाठी नाही, हे सरकार मुठभर उद्योगपतींसाठी काम करते आहे। हे आजच्या या 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे। आपण पाहिलं की धारावीचं जो प्रकल्प आहे त्यालाही पूर्णतःच आता अदानीला देण्याचं सरकारने याच अधिवेशनामध्ये त्या पद्धतीचं धोरण स्वीकारून अदानीला धारावी पूर्ण सोपवून दिलेली आहे, असा निर्णय काल सरकारने केलेला आहे। म्हणजे हे सरकार उद्योगपत्यांसाठी चालणार, हे सरकार गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी नाही चालणार, हा संदेश सरकारने पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी दिलेला आहे। बोला, प्रश्न विचार। सांगितलं ना, गुंडांना पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्याला वाचवण्यासाठी आणि आपली खुर्ची वाचवण्यासाठी, कारण की सोबतीच्या ते कारण दुसऱ्या दलातले मंत्री आहेत, खुर्ची वाचवण्यासाठी या पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये गुंडाळजम राहील असा संदेश त्यांनी दिलेला आहे। राहुल गांधीजी सोमवारी परभणीला येतात आहेत आणि बीडचं पण त्यांना आता प्रोग्राम पाठवलेला आहे आणि स्वतः राहुल गांधीजी तिथं सोमवारी येतात। जसं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेबांनी सांगितलं की हे सरकार जे आहे हे जन्मतातलं सरकार नाही, निवडणूक आयोग आणि भाजपच्या काळ्या धंद्याच्या माध्यमातून आलेलं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जनतेच्या अपेक्षाला आता त्यांना पुढे जायलाच नको, कारण की लोकांतून निवडून आलेलं सरकार नाही। त्याच्यामुळे आम्ही विधानसभेतही मांडलं, काल पण मांडलं की मार्कंडवाडीमध्ये आपण एकदा सरकारच्याच आखातीमध्ये आपण त्या ठिकाणी बॅलेटनी मतदान करा, वॉक पोलिंग करा, असं आम्ही सांगितलेलं आहे। सरकार तयार होत नाही। आम्ही कुठलाही प्रश्न उपस्थित केला नाही केला तरी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करण्याचं काम त्यांच्या उत्तरात केलेलं आहे। त्यामुळे हे जनतेतलं सरकार नाही आहे। त्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा सरकारकडून असल्या पाहिजेत, त्या आम्हाला या सरकारच्या कृतीमधून दिसलेलं नाही। त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाचं विस्तारही खूप दिवसानंतर केला आणि पोर्टफोलिओ तर आता काही देण्याचं कारण आहे,
देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत, ते एकटंच राज्य चालवू शकतात असं या अधिवेशनामध्ये त्यांनी संदेश